नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 30 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन महासचिव कोण बनले आहेत? तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच बघा पियुष गोयल. तर पियुष गोयल हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन महासचिव बनलेले आहेत. चला बघूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे म्हणजेच NHRC या संस्थेचे नवीन महासचिव बनलेले आहेत पियुष गोयल. आणि ते 1994 बॅचचे नागालँड कॅडरचे IAS अधिकारी आहेत. लक्षात ठेवा, पियुष गोयल जे मंत्री आहेत, वाणिज्य मंत्री, ते वेगळे आणि हे वेगळे. तर या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, टायगर लाइटिंग 2026 हा कोणत्या दोन देशांमधील द्विपक्षीय सागरी सराव आहे? ओके, लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच बघा वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच अमेरिका आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये टायगर लाइटनिंग 2026 हा द्विपक्षीय लष्करी सराव होत आहे. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, याचे आयोजन जे आहे ते हा वार्षिक लष्करी सराव 19 जुलै 2026 रोजी बांगलादेशमधील सिलेट येथील जलालबाद कंटोनमेंटमध्ये सुरू झालेला होता. आणि बघा, याचा उद्देश काय आहे, तर दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये व्यावसायिक संबंध सुधारणे, जंगल दहशतवादी विरोधी कारवाई आणि युद्धकालीन वैद्यकीय सेवा यांमधील परस्पर समन्वय व क्षमता वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. तसेच बघा, या द्विपक्षीय सरावाची सुरुवात झाली होती 2017 चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 कोणाला सुवर्णपदक मिळाले आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे भव्य गुणवाल. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर भव्य गुणवाल यांना आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 सुवर्णपदक जिंकलेले आहे. तर चला बघूयात आपण. बघा, लिथुआनिया देशामधील विल्नियस येथे 19 जुलै 2026 दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आणि बघा, या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने एकूण 4 पदके जिंकलेली आहेत, 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके. तर बघा, सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे भव्या गुणवाल आणि ते हरियाणामधील आहेत. म्हणजेच सिल्वर मेडल जिंकले आहे बघा सौमिल मैती. ओके, आणि ते पश्चिम बंगाल या राज्यामधील आहेत. रौप्य पदक जिंकलेले आहे, दुसरे रौप्य पदक जिंकले आहे बघा नितीश कलानी यांनी, आणि ते राजस्थानमधील आहेत. आणि बघा, तिसरे रौप्य पदक जिंकले आहे अनमोल कुमार यांनी, आणि ते पंजाब राज्यामधील आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, आशियातील सर्वात मोठ्या एअर शो ज्याचं नाव आहे एरो इंडिया 2026ची 16वी आवृत्ती जी आहे ती कोठे आयोजित केली जाणार आहे? तर बघा, याचं नाव आहे, तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच कर्नाटक राज्यामध्ये याचे आयोजन होणार आहे. तर बघा, हवाई दल केंद्र येलाहंका बेंगळुरू कर्नाटक येथे याचे आयोजन होणार आहे. आणि हा कार्यक्रम संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत डिफेन्स एक्झिबिशन ऑर्गनायझेशनद्वारे आयोजित केला जातो, ज्याद्वारे बघा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना ही सुरू केलेली आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे बघा लखनौ. बघा, या योजनेअंतर्गत पात्र शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील आश्रित सदस्यांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांचे मोफत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, दृष्टी 10 स्टारलाइनर मानवरहित हवाई वाहन म्हणजेच अनमॅन एरियल व्हेकल याचा खालीलपैकी उपयोग काय आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच पुढीलपैकी सर्व, म्हणजेच वरीलपैकी सर्व. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, टेहाळणी करणे, तसेच पाळत ठेवणे आणि गुप्तचर माहिती गोळा करणे हे याचं मुख्य उद्देश आहे. ओके, तर याचा हा उपयोग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण. बघा, भारतीय नौदल आणि सुरक्षा दल याद्वारे समुद्र व सीमावर्ती क्षेत्रावरती लक्ष ठेवत असते. ओके,
तसेच हे एक ड्रोन आहे बघा, आणि हे ड्रोन सलग 36 तास हवेमध्ये राहू शकते आणि याद्वारे 450 किलो वजनाचे अत्याधुनिक सेन्सर्स व उपकरणे नेतासुद्धा येतात. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला याचे वहन करता येते. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. जुलै 2026 भारत आणि कोणत्या देशांमध्ये युरेनियम निर्यात करार पूर्ण करण्यात आलेला आहे? तर बघा, भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांमध्ये युरेनियम निर्यात करार जो आहे तो पूर्ण झालेला आहे. ओके. तर बघा, प्रशासकीयरित्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांमध्ये हा जो युरेनियमचा निर्यात करार आहे तो पूर्ण झालेला आहे. ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी आहे बघा वेलिंग्टन. चला बघूयात आपण. बघा, याचा उद्देश आहे या करारामुळे ऑस्ट्रेलियाकडून भारताला नागरी अणुऊर्जा प्रकल्पासाठी म्हणजेच सिव्हिल न्यूक्लिअर प्रोग्रामसाठी दीर्घकालीन युरेनियमचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 35वा आंतरराष्ट्रीय सन्मान कोणत्या देशाने दिला आहे? बघा, त्या देशाचं नाव आहे इंडोनेशिया. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर इंडोनेशिया या देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना 35वा आंतरराष्ट्रीय सन्मान हा मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण. तर बघा, आजपर्यंत जगातील कोणत्याही पंतप्रधानांना सर्वाधिक सन्मान मिळालेले हे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच व्यक्ती आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जुलै 2026 इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी जकार्ता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदिपूर्णा हा प्रदान केलेला आहे. ओके. तर बघा, याचा उद्देश काय होता? तर भारत आणि इंडोनेशियामधील द्विपक्षीय संबंध जे आहेत, मैत्री आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. ओके. म्हणजेच थोडक्यात म्हणजे भारत आणि इंडोनेशिया यांचे द्विपक्षीय संबंध जे आहेत ते सुधारण्यात मदत केल्यामुळे त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. उत्तर कोरियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, त्यांचं नाव आहे संजीव जैन. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. उत्तर प्रदेश देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा किम जोंग उन. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. 8व्या खेलो इंडिया युवा खेळांचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? ओके. तर बघा, याचं उत्तर आहे तेलंगणा. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर 8व्या खेलो इंडिया राष्ट्रीय युवा खेळांचे जे आयोजन आहे ते होणार आहे तेलंगणा राज्यामध्ये. तेलंगणाची राजधानी आहे बघा हैदराबाद. आणि बघा, याची जी नियोजित वेळ आहे, ही स्पर्धा नोव्हेंबर 2026 आयोजित केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.